जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये द्राक्ष शेती करायचा प्रयत्न करतो किंवा आपण ऑलरेडी लावलेली असते, तर आपल्याला काय प्रश्न असतो की कोणती व्हरायटी आपण लावू, मार्केट कोणत्या व्हरायटीला राहील, किंवा फळ छाटणी आपल्या शेतामध्ये आपण करतो तर आपल्याला टायमिंग कळत नाही, थोडं पुढे मागे राहायला पाहिजे. तर यासाठी कुठं डेटा अवेलेबल नाहीये, ऑर्गनाइज सिस्टम नाहीये. तर त्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून आणि ॲग्रीदिशा यांच्याकडून एक ऍप तयार केलेलं आहे. त्या ऍपचं नाव आहे MRDBS ॲग्रीदिशा. ते ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरती भेटेल, अँड्रॉइड साठी आहे. हे ऍप ओपन केल्यानंतर इथं काय करायचं आहे की तुमचा प्लॉट जो आहे तो प्लॉटची छाटणी किंवा नवीन ग्राफ्टिंग इथं तुम्ही नोंदवायचं आहे. मी माझा क्रिम्सनचा प्लॉट इथं 1.5 एकरचा नोंदवलेला आहे. लागवड माहिती मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता. लागवड माहिती म्हणजे इथं SSN, रतन सीडलेस, VSD, अनिष्का, आयव्हरी, RK सगळ्या व्हरायटी तुम्हाला कळतील, जेवढ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत इथं रजिस्टर केलेला आहे तेवढ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की छाटणीचं नियोजन करताना तुम्ही फक्त इथं तुमचा डेटा टाकून द्यायचा आहे. त्यामुळे काय होईल की कोणी जरी ऍप ओपन केलं तर कळेल की छाटणी सगळ्यात जास्त कधी. आता इथं बघू शकता ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये इथं खूप पीकवर गेलेला आहे, तिथं सगळ्यात जास्त छाटण्या आहेत. आणि इथं तुम्हाला एकर पण कळेल की किती एकरवर कोणती व्हरायटी आहे, जूनच्या फर्स्ट वीक, सेकंड वीक. तो खूप छान माहिती इथं सगळी डिटेलमध्ये आणि खूप सोपं ऍप आहे, मराठीमध्ये आहे. आणि इथं द्राक्ष वृत्त आहे, नोटीस आहे, रेट लिस्ट आहे, जी द्राक्ष बागायतदार संघाचे जी खते आहेत तिथं त्यांची इथं बघू शकता. तर ऍप हे वापरणं खूप सोपं आहे. मी म्हणेन की प्रत्येक तुम्ही द्राक्ष बागायतदारांनी किंवा नवीन द्राक्षामध्ये उतरणाऱ्या शेतकऱ्यांनी MRDBS ॲग्रीदिशा ऍप मध्ये तुम्ही तुमचा प्लॉट रजिस्टर नक्की करा.